चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, कालपर्यंत आपण श्री परमपूज्य दादासाहेब कवडे महाराजांच्या जो संती बसविला ठाव या पुस्तकातील बरेच उतारे आपण पाहिले. काल कुत्र्याचे रडणे कसे असते, त्याला काय हे करायचं याच्याबद्दल पाहिलं. आज आता आपण अनाहत नादाचे प्रकार किती प्रकार त्याबद्दल माहिती सांगताना परमपूज्य श्री दादासाहेब कवडे महाराज म्हणतात, आता पहा, हंस, सारस, कोकिळ हेही पक्षीच आहेत, पण त्यांच्यात सात्विकता आढळते. इथे कोकिळ म्हणजे नर कोकिळ, कारण मादी कोकिळा मधुर आवाज करत नसते, नर कोकिळ करतो, त्याचाच आवाज मधुर असतो. हंस, सारस, कोकिळ यांनाच का ग्राह्य मानले? कारण या सात्विक पक्ष्यांचे आवाज हे शुभसूचकही मानलेले आहेत. ते आवाज साधनासमयी ऐकायला आले तरी चालू शकतात. साधनेमध्ये आतून जे दिव्य अनाहत नाद ऐकायला येतात त्यात याही पक्ष्यांच्या आवाजासारखे नाद असतात. उदाहरणार्थ, मोराच्या ओरडण्याला केका असे म्हणतात. तसा नाद आतून आला की तो साधकाचे चित्त प्रसन्न करतो. हंस, सारस, कोकिळ यांचे आवाज आतून येतात. अशा काही विशिष्ट पक्ष्यांचे आवाज साधनेमध्ये आतून ऐकायला येऊ शकतात. त्याचप्रमाणे निसर्गाचे, वातावरणाचेही आवाज आतून ऐकू येतात. उदाहरणार्थ, वंशीनाद. वेळूच्या बनामधून वारा वाहायला लागला की तो वाळलेल्या बांबूमध्ये शिरून एक मंजूळ नाद निर्माण करतो. त्यातूनच वेणूचा, बासरीचा शोध लागलेला आहे. तोही नाद साधनासमयी ग्राह्य धरलेला आहे, कारण आतून तसाच मंजूळ अनाहत नाद ऐकू येत असतो. अनाहतांचे प्रकार म्हणून जे दशनाद सांगितले आहेत त्यातच एक वंशीनादही सांगितला आहे. तसेच आकाशात भरून आलेल्या मेघांचा एकमेकांवर आदळल्याने होणारा जो गंभीर नाद असतो तो मेघनादही साधनासमयी ग्राह्य धरलेला आहे. शंखनादही ग्राह्य आहे. हठयोग प्रतिपिकेच्या चतुर्थ उपदेशात असे म्हटले आहे की आदौ जलधी जीमुत मे भेरी धरस मोहा मध्ये मर्दल शंख खोत्था घंटा काहलदासता अंते तू किंकिणी वंशवीणा भ्रमरणी स्वना इति नानाविधा नादा श्रियंते देहमध्यगाः. अगोदर समुद्रगर्जनेसारखा, मग मेघगर्जन, भेरी, झांज यांच्यासारखा, त्याचप्रमाणे मृदुंग, शंख, घंटा आणि मोठ्या नगराप्रमाणे नाद ऐकू येतात. शेवटी लहान लहान घंटांचा, वंशीचा, विणेचा, भ्रमराचा ध्वनी ऐकू येतो. याप्रमाणे नानाविध नाद देहात ऐकू येत असतात. आता विचलित करणारे आवाज नको आहेत, मात्र जे अनाहत नाद असतात त्यांच्याप्रमाणेच येणारे बाह्य आवाज हे साधनासमयी चालू शकतात. मात्र काही बाह्य नाद असेही असतात की साधकाने त्यांच्या नादी लागूच नाही. ते प्रपंचात खेचणारे नाद असतात. मांजराचे, पाळव्यांचे कामविवल आवाज हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. काही प्राणी पक्ष्यांचे आवाज मुळातच कर्कश, भेसूर असतात. रात्रीच्या वेळी तरस अत्यंत भेसूर व भीती वाटेल अशा आवाजात ओरडते. काही प्राणी लहान मूल रडल्यासारखे आवाज करतात. मांजरेसुद्धा कधीकधी लहान मूल रडल्यासारखे ओरडतात. अशा नादांनी साधकाचे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणून तसे प्राणी साधनास्थानाच्या परिसरात असू नयेत असे सांगितलेले आहे. बहुत करुणी निशब्द असे जेव्हा श्री माऊली येथे म्हणतात तेव्हा त्यांना त्यातून असे सुचवायचे असते की बाहेर जेव्हा निशब्द वातावरण असेल तेव्हाच तुम्हाला आतले नाद, दिव्य शब्द कळून येऊ शकतील. जेव्हा आत अनाहत नाद उत्पन्न होतो तेव्हा तो काही एकदम शुद्ध स्वरूपात होत नसतो. तो शुद्ध प्रणव नसतो. सुरुवातीला तो साधकाच्या वासना संस्कारानुसारच वेगवेगळ्या प्रकारे जाणवत असतो. म्हणूनच कधी मेघांचा नाद, कधी वंशी नाद, कधी तालवाद्यांचा नाद, कधी किणकिण नाद
कधी टाळ्यांचा नाद तर कधी पक्ष्यांचे नादही ज्याच्या त्याच्या संस्कारानुसार आतून प्रगट होत असतात. हे नाद जर का नीट स्वच्छ कळायचे असतील तर साधनासमयी बाहेरचे वातावरण नीरव शांत पाहिजे. बाहेर जर शांतता नसेल तर आतील नादांचे भेट नीट कळणार नाहीत. हंस आणि सारस आपल्या आत रात्रंदिवस सोहम सोहम असे नादवर्तन चाललेच असते. तो अनाहत नाद आतमध्ये सुरू असतोच, पण आपल्याला बाहेरचे आवाजच ऐकण्याची सवय लागलेली असते व ते ऐकण्यासाठी आपले कान हे बाहेरच्या दिशेनेच कायम टोकारलेले असतात. त्यामुळे आतले नाद आपण ऐकू शकत नाही. बाहेरून जेव्हा तुम्ही निशब्द व्हाल तेव्हाच आतला अनाहत शब्द ऐकू येईल. जेव्हा बाहेर शब्द होत असतील तेव्हा आतून तुम्ही निशब्द असाल, त्यावेळी आतले काहीही ऐकू येणार नाही. म्हणूनच बहुत करुणी निशब्द याप्रमाणे साधनेसाठी बाहेरचे वातावरण निशब्द असले पाहिजे, तरच आतमध्ये दिव्य शब्द प्रगट होईल असे श्री माऊलींनी सुचविलेले आहे. ते पुढे म्हणतात की पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे. साधनास्थानाच्या परिसरात जर जलाशय असेल तर त्या ओढीने तेथे हंस पक्षी आले तरी चालतील. हंसांचा स्वभाव असा असतो की ते सहसा जलाशय सोडून दुसरीकडे कुठे जात नाहीत. ते पाण्याच्या जवळपासच राहतात. म्हणूनच श्री माऊलींनी पाणी लगे म्हणजे पाण्याला धरून राहणारे असा शब्दप्रयोग केलेला आहे. हंसाचा उत्तम गुण असा आहे की तो अत्यंत सात्विक पक्षी आहे. त्याचा शब्द दिव्य असतो. हंसाकडे पाहून चित्ताला जशी प्रसन्नता उत्पन्न होते तशी ती कावळ्याला बघून उत्पन्न होत नाही. म्हणूनच हंस नयनानंददायी आहे. मृगपक्षीशास्त्राच्या 22व्या श्रेणीत हंसदेव या संदर्भात असेच सांगतात की हंसा कोका सारसाध्या कासार सुमनवासिना नयनानंददायिना. तळ्यातील फुलांच्या सान्निध्यात राहणारे हंस, चक्रवाक, सारसांसारखे पक्षी नयनानंद वाढविणारे असतात. हंस मांसवासी, चक्रांग, राजहंस वगैरे 7 प्रकारचे आढळतात. त्यांचे दर्शन व आवाज शुभ मानतात. मात्र साधनास्थानी थोडेच हंस असावेत. एकत्र जमून कलरव करतील इतके नसावेत. तसेच सारस अथवा चक्रवाक पक्षी हेही थोड्या प्रमाणात असलेले चालतील. यापैकी चक्रवाक पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे नर आणि मादी चक्रवाक यांना रात्रीच्या वेळी एकमेकांचा वियोग जेव्हा होतो तेव्हा ते एकमेकांचीच वाट पाहतात. चक्रवाक पक्षी वियोगे बाहती. त्यांना मग दुसरे काही सुचत नाही. चक्रवाक हे कोक, चक्र आणि रथांग अशा 3 प्रकारांचे आढळतात. हे राजसगुणांचे पक्षी आहेत. सारस हे माध्यान्ह काळी जलविहार करणारे असून ते 2 प्रकारांचे आढळतात. सारसाच्या मादीला लक्ष्मणा असे म्हणतात. हे देखील सात्विक पक्षी असतात. कशाची तरी वाट पाहणाऱ्या पक्षात चक्रवाक, चातक, चकोर हे पक्षी येतात. चकोर पक्षी हे चंद्रप्रकाशाची विशेषतः पौर्णिमेची वाट बघत असतात. त्या चंद्रप्रकाशाच्या आधारानेच ते जगतात. तेही 2 प्रकारांचे आढळतात. चक्रवाक हे एकमेकांच्या वियोगात एकमेकांची वाट बघत जगतात. भक्त आणि भगवंत यांना एकमेकांची कशी ओढ असते हे कळण्यासाठी त्यांचे उदाहरण देतात. चातक पक्षी हे चातक आणि स्तोकक अशा 2 प्रकारांचे असतात. ते राजसगुणांचे असून ढगांच्या पाण्याची वाट पाहणारे असतात. सजल मेघांकडे ते तोंड करून बसतात आणि मेघवृष्टीचेच जल पितात. कोकिळ आणि मोर याप्रमाणे हंस, सारस किंवा चक्रवाक, चातक, चकोर वगैरे पक्षी जोड्या थोड्या प्रमाणात साधनास्थानी असण्यास हरकत नसते. कारण ते सत्वगुणी, सौम्य रजोगुणी असतात. शांत बसून राहतात. सहसा गलका करीत नाहीत, घाण करीत नाहीत. त्यापुढे श्री माऊली म्हणतात की कवणे एके वेळे बसे कोकिळही हो का.
साधनास्थानाच्या परिसरात कोकिळ पक्षीही कधीतरी यावा, पण नेहमी वस्तीला मात्र नसावा. त्याच्या ठिकाणी राजस गुण असतात, म्हणून तो एखाद्या वेळी आला तरच चालेल. कोकिळ हे वनप्रिय, परभृत कोकिळ आणि पीक असे 4 प्रकारांचे आढळतात. शास्त्रानुसार कोकिळाचा शब्द ग्राह्य आहे, पण स्वभाव ग्राह्य नाही, कारण तो स्वार्थी पक्षी आहे. कोकिळा अंडी घालताना मुद्दाम कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते, कारण ती अंडी उबवत बसण्याचा या कोकिळा दोघांनाही कंटाळा असतो. आपले काम दुसऱ्यावर ढकलण्यासाठी ते कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात. म्हणून कधीतरी क्वचित काही काळ वसंत ऋतूत वगैरे कोकिळ आले तरी चालतील असे श्री माऊली म्हणतात. पोपट, कावळे, पारवे, कोकिळ हे पक्षी लवकर माणसाळतात, मानवांचे अन्नही आवडीने खातात आणि त्यांच्या सान्निध्यात राहण्यासही उत्सुक असतात. त्यांची जवळीक वाढल्यास त्यांना अन्न वगैरे पुरवण्याची जबाबदारीही साधकांवर पडेल. त्यात साधनेचा अमूल्य वेळही व्यर्थ जाईल. म्हणूनच असे पक्षी साधनास्थानाच्या परिसरात नसावेत. त्यांना तेथे येण्याची सवय लावू नये असा श्री माऊलींचा अभिप्राय आहे. पुढच्याच ओवीत ते सांगतात की निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही नान म्हणू. श्री माऊली म्हणतात की एखादा दुसरा मोरही क्वचित कधीतरी त्या परिसरात येऊन गेला तरी चालेल, पण मोर नेहमी करता वस्तीला असायला नकोत. मोर हे मयूर, बही, नीलकंठ वगैरे 6 प्रकारांचे आढळतात. माणसांजवळ राहण्याची त्यांनाही आवड असते. त्यांनाही दूध, माणसांचे अन्न वगैरे आवडते. इतर गलबला करणाऱ्या पक्ष्यांमध्ये मोर जरी समाविष्ट नसला तरीही तो काही सात्विक शांत पक्षी नाही, तो रजगुणीच असतो. आणि मुख्य म्हणजे या मोरांना मारून खाण्यासाठी त्यांच्या मांसाची चटक असणारे प्राणी व शिकारी माणसे त्यांचा माग काढत साधनास्थानात येतील तसेही व्हायला नको आहे. मात्र मोर हा गायनप्रिय, नृत्यप्रिय असल्याने श्री राधाजींचा अत्यंत आवडता पक्षी आहे, याची देखील श्री माऊलींना जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी कुशलतेने शब्दप्रयोग केला आहे की होतू का मयूरेही आम्ही नान म्हणू. एखादे वेळी आले गेले तर मयूर पक्षीही चालतील असे ते येथे म्हणतात. ही सगळी साधनास्थानांच्या निवडीच्या कसोट्याची बाह्य अंगे झाली.